गेलं का व? हे काय दिसलं का नाही? हे होय. हा. अगं इथलं खाली उतर की. मला आली आवडायला पण आहे. हाय हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचं दादांचं अगदी मी मनापासून स्वागत करते. आणि आज आहे बरं का दत्त जयंती आणि त्याचबरोबर आज आहे दुसरा गुरुवार, त्याच्यामुळे म्हटलं चला. आणि सकाळी सकाळी बघा झाडावर असे महाशय येऊन बसले होते आणि व्हिडिओ केला आणि नंतर त्यांना मागं फिरून बघितलं की हॅक केलं की मी व्हिडिओच बंद केला बरं का. ते शूट पण नाही झालं. चला तर आज दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि हे आहे माझं आप्पे करण्याची तयारी. कारण मला तर आहे गुरुवार, तर मुलींसाठी म्हणलं आप्पे करून द्यावे आणि नंतर काय आपली थोडी भाकर भाजी करावी. आणि नंतर आज गुरुवाराचं ना आज मला जायचं आहे आमच्या इथं जवळच ना महादेवाचं मंदिर आहे. दुसरीकडं काय आपण आपल्या शेतातल्या कामातून आपल्याला जास्त काही वेळ भेटत नाही, पण वेळातून वेळ काढून एखाद्या देवाच्या मंदिरात गेलं तर आपलं मन खरंच खूप प्रसन्न होतं या. त्याच्यामुळं म्हणलं मंदिरात जायचं, त्याच्यामुळं आज आप्प्याचा बेत केला. आणि आप्प्याच्या बेतासाठी ना जेवढ्या हाई नाही तेवढ्या डाळी मी सगळ्या आप्प्यामध्ये टाकण्यासाठी भिजू घालते बरं का. आणि सगळ्या डाळी भिजविते, त्याचबरोबर तांदूळ पण. आणि नंतर असा तडका देते. आणि सगळं मी रात्रीच काढून ठेवलं मिक्सर वाटं, जेवढं काही पीठ आहे तेवढं मिक्सर वाटं अगोदरच काढून ठेवलं. आणि सकाळी सगळं सामान टाकिलं आपलं फोडणी दिली आणि ते एवढे फोडणीचं सामान सगळं आपल्या आप्प्याच्या ह्याच्यामध्ये टाकून दिलं. त्याचबरोबरनं ह्या मला असं वाटतंय की जर आपण आप्पे केले तर पौष्टिक असते, तर त्याचबरोबर सगळ्या डाळी मुलींच्या पोटात जातात किंवा सगळे विटॅमिन जेवढे काही आहेत तेवढे खाता येते. तर त्याच्यामुळे जास्त मी आप्पे करते या, कारण अशा डाळी जास्त मुलींना नाही आवडत. तर अशा प्रकारे माझं पीठ झालेलं आहे आणि बघा त्याच्यावर खूप छान होते. तर आणि भज्यापेक्षा तर मी म्हणते ना आप्पे केलेले बरे, कारण आप्पे केले तर ना जास्त तेल पण नाही लागत, जास्त तेलकट पण नसते तर, आणि डब्याला न्यायला पण चांगले. ह्याच्याबरोबर आपण चटणी पण करू शकतो. शेंगदाणे भिजू घालायचे आणि नंतर त्याला पण थोडा मोहऱ्या आणि थोड्या हिरव्या मिरच्या टाकल्या तर ह्याच्याबरोबर चटणी पण छान लागते. आणि नाही जरी केली तरी असे पण आप्पे खूप छान लागते. तर आणि हे करून नंतर घरचं सगळं कामावरून मला आज जायचं होतं मंदिरामध्ये. चला तर तुम्ही पण माझ्याबरोबर आज मंदिरातलं दर्शन घ्या. आणि खूप छान मंदिर आहे. तर बघा असे हलके फुलके मस्त असे गरमागरम मुलींनी डब्यामध्ये भरले आणि मुली गेल्या शाळेमध्ये आणि नंतर आम्ही निघालोत मंदिरात. तर चला मंदिरामध्ये. तर आता मी आलेली आहे मंदिरात आणि एक नदी लागते बरं का आमच्या इकडे येताना मंदिरात. कारण हे पण देव ना आमच्या शेतातून जरी गेलं तरी पण आम्हाला इकडून वाट आहे. तर जवळच आहे, आमच्या गावाच्या जवळच आहे हे मंदिर. आणि कोणत्या पण मला वाटते बरं का थोड्या दिवसातून का होईना कोणत्या तरी आपण देवाच्या दारात गेलोत ना आपली पॉझिटिव्ह एनर्जी आहे का नाही ती येते बरं का. कारण मला तर वाटते तसं कधीतरी देवाला किंवा फिरायला गेलं तरी पण पॉझिटिव्ह एनर्जी येते. आणि मला खरंच खूप छान वाटलं. आज गुरुपौर्णिमा नाही सॉरी दत्त जयंती
आणि त्याचबरोबर माझं महादेवाचं दर्शन पण झालं, खूप छान वाटलं. आणि नंतर आपल्याला घरी येऊन आणखीन मला गुरुवार होता आणि आज मी फराळ वगैरे काहीच केला नव्हता आणि त्याच्यामुळं आता घरी जाऊन पूजा मांडायची होती. तर चला आता छानपैकी दर्शन झालेलं आहे आणि आता आपण घराकडे निघूता. तर घरामध्ये पण मला आज फुलं फांटे सगळे जाऊन जमा करायचे होते आणि त्याचबरोबर आम्ही शेताकडे पण गेलतो. पुन्हा येता येता शेताकडे गेलो आणि जी काय आपली गव्हाला पाणी द्यायचं होतं ना तिथं पैप पण जोडले आणि नंतर मग घराकडे निघालोत, कारण शेतामध्ये सगळं काम आपलं तसंच होतं. आणि नंतर शेतातली पलटी जमा केली आणि नंतर आम्ही निघालो तर घराकडे. तर घरातली आज मी तुम्हाला मी जशी काय साधी सोपी पद्धतीनं जी माझी गुरुवारची पूजा मांडते का नाही ती तुमच्याबरोबर सांगणार आहे. आणि जर माझं काही चुकत असेल तर नक्की कोणत्या ताई माझ्यासाठी कमेंट करतील. तर बघा असं आहे महादेव आणि महादेवाची पिंड आहे बरं का, आणि त्याच्यामध्येच नागोबाची वरी मूर्ती आहे. तर बघा आलेली आहे मी, शेताकडून पण आलो तर नंतर पलटी पण केली आणि आता अशा प्रकारे माझी पूजा मांडायला चालू आहे. तर मी गुरुवारची पूजा ना जे काही सामान आहे नारळ किंवा आपलं तांदूळ ते सगळं मी एकत्रच बांधून ठेवते आणि नंतर फोटो आणि माझ्याकडे 2 पुस्तकं आहेत त्याच्यामुळं मी दोन्ही पण पुस्तकं पूजा मांडण्यासाठी ठेवते. आणि गेल्या वेळेस मला जास्त फुलं नव्हते भेटले तर त्याच्यामुळं मी जास्त हार हे केला नव्हता आणि यावेळेस मला फुलं भरपूर भेटले त्याच्यामुळं मी देवीच्या फोटोला हार पण केला आणि कलशाला पण छोटासा हार केलेला होता. आणि हार करून पण माझ्याकडे थोडे फुलं उरले होते तर मग मी नंतर पूजेमध्ये वापरले. तर अशा प्रकारे माझी मांडणी झालेली आहे. आणि आता त्याचबरोबर आता माझा स्वयंपाक बनवायचा राहिला आहे बरं का. तर मी स्वयंपाक पण बनवून घेणार आहे आणि मी दरवेळेस पूजा मांडते आणि नंतर मुलींना पूजा कहाणी जी काही आहे ती वाचायला लावते आणि स्वयंपाक करीत करीत मी कहाणी ऐकते. तर अशा प्रकारे झालेली आहे आता माझी पूजा मांडणी. आता मी सगळा पसारा आहे ते वारून घेते आणि नंतर मग मी स्वयंपाक केला आणि इशूनं सगळी पोथी वाचली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमच्या पण सगळ्या मनोकामना पूर्ण करोत ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते, काही चुकलं असेल तर क्षमा असावी. आणि चला तर भेटूत पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय 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 मंगलमूर्ती दशमात्री मानस